नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर सकाळी जवळपास 5:15 वाजता माझा दिवस सुरू झालेला आणि सकाळची मी कामं बरीचशी उरकून घेतलेली आहेत. म्हणजे सकाळचा डबा मुलांचा शाळेत कॉलेजला पाठवून झाल्यानंतर किचनचा जो पसारा होता तो सगळा आवरून घेतला आणि त्यानंतर अंघोळ वगैरे करून राहिलेली कामं मी आता करत आहे. तर आता मुलं निघून गेली ना, मग बराचसा वेळ माझ्याकडे थोडाफार शिल्लक असतो. म्हणजेच की झाडलोट करणं, त्याच्यानंतर लादी वगैरे पुसून स्वयंपाक वगैरे करणं आणि या वेळेमध्येच माझे क्लासेस देखील सुरू असतात. तर आता मुलांचा डबा वगैरे दिल्यानंतर माझी भाजी आणि चपाती सकाळीच तयार असते. तर आता मी सकाळची अंघोळ वगैरे झाल्यानंतर इथे झाडून घेत आहे आणि माझी एक सवय आहे, झाडून घेत असताना मला जिथे-जिथे असं वाटेल ना, की इथे जाळी वगैरे झालेली आहे, तर तिथे मी लगेचच अशा पद्धतीने झाडू वगैरे फिरवून घेते. जसं की भिंतीचे कोपरे झाले, दरवाजाचे कोपरे झाले, दरवाजावर, भिंतीवर थोडाफार आपल्याला अशा पद्धतीने झाडू फिरवला ना, की मग थोडीफार धूळ, डस्ट किंवा मग जाळी वगैरे दिसत असेल तर ती लगेचच स्वच्छ होते. एकदाच जर आपण साफ-सफाई काढली ना, भरपूर सारी धूळ, जाळी, कचरा होतो आणि भरपूर असा पसारा आपल्याला दिसायला लागतो आणि कामं देखील भरपूर दिसायला लागतात आणि अशा वेळेस आपल्याला कंटाळा देखील येतो. अशा वेळेस काय करायचं, की रोजच्या रोज थोडीफार जशी जमेल तशी आपल्याला थोडी-थोडी साफ करायचीच आहे. ते केल्यामुळे काय होतं, की आपलं घर जास्त खराब दिसत नाही आणि टापटीप स्वच्छ असं दिसायला लागतं. तर आता बघा, इथे जो कोपऱ्यामध्ये जो टेबल आहे तिथे ना बऱ्याचशा अशा मी वस्तू ठेवलेल्या. आता त्या वस्तू म्हणता येणार नाही, रोजच्या रोज तिथे माझा हात जात असतो. कारण की क्लास मी घेते होम ट्युशन्स, तर त्यामुळे त्या मुलांचे फाइल्स म्हणा किंवा मग एखादं टेक्स्टबुक, वह्या तर त्या तिथेच ठेवल्या जातात आणि मुलं पण बऱ्याचदा कधी-कधी काही विसरलं ना, की मी त्या टेबलवर ठेवते. म्हणजे विसरलेल्या वस्तू मुलं लगेचच तिकडनं स्वतः घेऊन टाकतात. तर आता हा टेबल वगैरे त्याच्यावरची धूळ वगैरे डस्ट मी लगेचच साफ करून घेतलेली आहे. झाडलोट करत असताना अशा प्रकारे थोडी-थोडी साफ-सफाई केली तर जास्त पसारा दिसत नाही आणि नीटनेटकं टापटीप असं घर दिसतं. तर बऱ्यापैकी आता घर मी झाडून घेतलेलं आहे आणि आता आतला जो बेडरूम आहे ना, तो देखील मी अशाच पद्धतीने साधारणपणे कोपऱ्या-कोपऱ्यातल्या भिंतीवरच्या जाळ्या आणि डस्ट झटकून घेतलेली आहे. साफ-सफाई म्हटलं ना, तर बऱ्याचदा कंटाळा येतो. तर अशा वेळेस काय करायचं, घराचा एखादा कोपरा किंवा एखादी रूम ठरवायची आणि रोज एखादी रूम हवा तसा आपल्याला साफ करता येतो आणि हव्या तशा वेळेमध्ये आपला कोणता एरिया व्यवस्थित साफ होईल, ते आपल्याला ठरवता येतं. तर अशा पद्धतीने मी काय केलं, बेडरूम आणि हॉल, बेडरूममध्ये काही जास्त सामान नाहीये, त्यामुळे मी पटकन बेडरूम आणि हॉलच्या ज्या भिंती आणि जे काही कोपरे आहेत दरवाजाचे, ते साफ करून घेतले. आणि मग काय झालं, की सगळं साफ करून घेतल्यानंतर व्यवस्थित झाडू मारायला आपण रिकामे होतो. आता दूध आलं होतं, दूधवाल्याने दूध दिलं आणि कसं आहे, की आता सध्या तरी माझं ना घरामध्ये भरपूर असं दूध शिल्लक राहतंय. तर आता हे जे दूध आलेलं आहे, तर हे मी लगेचच गरम करून घेते. नाहीतर मग शिल्लक राहिलं ना दूध, की लगेच खराब होण्याची शक्यता असते. तर जवळपास आज 1 लिटर दूध इथे आहे आणि घरामध्ये आधीच फ्रिजमध्ये अर्धा लिटर दूध शिल्लक आहे. तर मग मी आज विचार केला होता, की या दुधापासून आज नक्कीच आपण काहीतरी बनवूया, म्हणजे दूध वाया जाणार नाही आणि वापरण्यात देखील येईल. तर पनीर वगैरे तर नाही बनवणार कारण की दूध आहे म्हटल्यानंतर मुलांना देखील लागतं आणि कालचं जे दूध शिल्लक होतं ना, तर मी विचार केला की आज त्या दुधापासून खीर किंवा बासुंदी बनवावी आणि बऱ्याच दिवस झालं बासुंदी बनवली नव्हती म्हणून मग मी विचार केला की आज बासुंदीच बनवावी म्हणून. तर बासुंदीसाठी इथे मी एका स्टीलच्या कढईमध्ये जवळपास 2 ते 2.5 चमचे साखर घेतलेली आहे आणि या साखरेचं ना आपल्याला कॅरमल करायचंय. तर आता ह्या साखरेमध्ये अजिबात थोडं देखील पाणी घालायचं नाही, 1 थेंब सुद्धा आणि ही साखर अशीच आपल्याला वितळू द्यायची आहे. थोडी वितळत चाललेली आहे. याला आपण चमच्याने आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस मंदच ठेवायचा आणि मंद आचेवरती ही साखर जी आहे ना वितळून हलकीशी सोनेरी रंगावर होईल इतकं आपल्याला त्याला वितळून घ्यायचे. जास्त पण वितळायची नाही, नाहीतर मग कडवट अशी चव येते. मस्त कॅरमल बासुंदी जर आपण केली ना, तर खूप छान असा कलर येतो बासुंदीला आणि वेगळी अशी चव देखील येते. आता ही साखर विरघळत चाललेली आहे, वितळत चाललेली आहे आणि आता याचा कलर देखील थोडा-थोडा चेंज होत चाललेला आहे. हलकासा आता सोनेरी रंगावरती येत चाललेला आहे.
आता यामध्येच मी काय करणार आहे, जे शिल्लक राहिलेलं जे थोडंफार दूध होतं ना, तर ते यामध्ये मी घालून घेणार आहे. घालून घेते आणि आता याला आपण मिक्स करून घेऊया. बासुंदी म्हटलं की बासुंदी थोडीशी दाटसर छान लागते आणि दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर किंवा 2 चमचे काजू पावडर घातली ना तरी देखील खूप छान असा दाटसरपणा येतो आणि चव देखील खूप छान अशी रिच बनते. कलर तुम्हाला दिसत असेल मस्त बेबी पिंक कलर असा याला दिसत आहे हलकासा. तर खूप छान अशी बासुंदी बनून तयार होते. यामध्ये जर आवडत असेल तर ड्रायफ्रूटचे तुकडे वगैरे कट करून आपण घालू शकतो, पण मी आता यामध्ये काहीच घालणार नाही. आणि आता मुलं शाळेतून येतील, लहान मुलगा, त्यासाठी मग मी इथे जे कॉर्न आहे ते भाजून घेते आणि त्याला थोडंसं तिखट मीठ लावून ठेवते. कसं आहे, शाळेतून मुलं आली ना की त्यांना भूक वगैरे लागते, तर थोडंफार हलकं फुलकं काही तयार करून ठेवलं आपण तर ते आवडीने खातात आणि त्यांच्या पोटामध्ये देखील जातं. मिठाच्या पाण्यात उकडलेले कॉर्न देखील खूप छान लागतात आणि भाजलेले त्यातल्या त्यात जर कोळशावर भाजलेला हा जो मका असेल ना, तो खूप छान असा चविष्ट बनून तयार होतो. तर आता हा मी गॅसवरच भाजत आहे आणि भाजून तयार झाल्यानंतर याला थोडंसं आपण चटपटीत बनवणार आहोत. तर इथे मी काय केलं, एक लिंबू होतं तर त्या लिंबाला थोडंसं आपण रगडून घेऊया. रगडल्यामुळे काय होतं की त्याचा जो रस आहे ना, तो भरपूर असा निघतो. तर थोडंसं रगडून घेतलेलं आहे आणि या बशीमध्ये थोडंसं तिखट, मीठ आणि लिंबाचा जो रस आहे आपण कट करून घेतलेला, तर तो त्यामध्ये घोळवून आपण या मक्याला लावणार आहोत. मस्त असा गरमागरम मका भाजून तयार झालेला आहे. थोडंसं तिखट घेतलेलं आहे, लिंबू कापून झालेलं आहे आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून या मक्याला आता लावून घेऊया. आता हा मका आहे ना, गरम-गरमच खायला छान लागतो. थंड झालं की इतका काही खास लागणार नाही आणि जर खायचं असेल तर मग उकडलेला मिठाच्या पाण्यातला मका खूप टेस्टी लागतो. सकाळी लवकर उठलं की कामं देखील लवकरच होतात. आता सकाळी माझी भाजी चपाती तयारच असते कारण की मुलांना डब्बा द्यायचा असतो. त्यामुळे भाजी चपाती ही सकाळीच बनल्यामुळे मला दुपारी जास्त काही बनवावं लागत नाही. तर आज ना मी बटाट्याची भाजी आणि चपाती दिली होती. तर बटाट्याची भाजी चपाती आहे, पण आमटीला काय करायचं, तर मी विचार केला की आज डाळ कांदाच करूया आणि थोडीशी बासुंदी. तर बटाट्याची भाजी, चपाती, बासुंदी आणि डाळ कांदा आणि भात. तर इतकं साधं सिंपलच आजचं जेवण आहे. तर साध्या सिंपल पद्धतीने डाळ कांदा देखील बनवते मी. कांदा टोमॅटोची फोडणी द्यायची, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची आणि डाळ म्हटल्यानंतर यामध्ये माझ्या आवडीची आणि मुलांच्या आवडीची मुगाची डाळ, तर ती स्वच्छ धुवून यामध्ये घालून द्यायची आणि मस्तपैकी मंद आचेवरती शिजवून घ्यायची. खूप छान चविष्ट अशी डाळ कांदा झटपटरित्या तयार होते. तर यामध्ये मी थोडासा कढीपत्ता देखील घालून घेतलाय. शक्यतो ना कढीपत्ता भाज्यांमध्ये वापरत असताना बारीक चिरूनच घालायचा. तर लहान मुलं असतात तर ते काय करतात, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो असं साईडला काढून ठेवतात. आता मी असाच घातलेला आहे, पण शक्यतो बारीक चिरूनच घालायचा. यामध्ये आता घरगुती तिखट घातलेलं आहे आणि मस्तपैकी आता आलं लसूण पेस्ट घालून धुवून घेतलेली मुगाची डाळ घालून घेणार आहे. तर आता सकाळी ना, आता हे माझं स्वयंपाकाचा वेळ झालेला आहे. हे सगळं मी 11:30च्या नंतर हे बनवत आहे. म्हणजे जवळपास आता 11:45 होत आलेले आहेत आणि आता 11:45 होत आलेत म्हटल्यानंतर याच्या आधी माझा 9:30 ते 11:30चा क्लास घेऊन झालेला आहे. या 2 तासामध्ये ना क्लासच्या वेळेमध्ये मला अजिबात काहीही करायला वेळ भेटत नाही कारण की मुलांकडे लक्ष देणं गरजेचं असतं आणि क्लास घेऊन झाल्यानंतर मग झटपट अर्ध्या ते पाऊण तासामध्ये स्वयंपाक होणं देखील गरजेचं असतं. कारण की मुलं घरी येण्याची वेळ झालेली असते शाळेतून आणि मुलं घरी आली की लगेचच त्यांना भूक लागते आणि म्हणूनच मी आज विचार केला की थोडासा जो कॉर्न आहे, स्वीट कॉर्न, तो भाजून ठेवावा. आता डाळ इथे शिजतीये आणि सकाळी क्लास घेतल्यामुळे माझं ना लादी पुसून घ्यायचं देखील बाकी होतं. तर आता मी काय करते, इथे डाळ शिजतीये तोपर्यंत लगेचच लादी वगैरे पुसून घेते. कारण की सकाळी आपण भरपूर असं झटकून घेतले होते भिंती आणि दरवाजे वगैरे सगळं. तर थोडीफार डस्ट वगैरे जमिनीवर असते. तर आता ती लगेचच मी लादी पुसून घेतल्यामुळे लादी देखील स्वच्छ होईल. तर हा आतला बेडरूम आहे आणि हा आता मी स्वच्छ करून घेते, पुसून घेते. तर आतल्या बेडरूममध्ये जास्त काही सामान पसारा नाहीये. अजिबातच काहीच नाहीये या बेडरूममध्ये. फक्त एक कबर्ड असेल आणि एक वॉशिंग मशीन इथे मी ठेवलेली आहे. तर आता हा जो रूम आहे तो स्वच्छ पुसून झालाय आणि आता मी चाललेली आहे बाहेरच्या बाजूला आणि तिकडचं देखील सर्व रूम आणि हॉल, किचन वगैरे पुसून घेणार आहे.
महिला म्हटलं ना, घरातली कामं करणं ही आलीच आणि त्यातल्या त्यात आपण जर काही एक्स्ट्रा काम करत असू किंवा मग बाहेर जॉबला जाणाऱ्या महिला असतील, तर त्यांना भरपूर अशी तारेवरची कसरत करावी लागते आणि सगळं काही त्यांना मॅनेज करावं लागतं. त्यामुळे काय करायचं, छोटी-छोटी कामं जी आहेत ना, ती आपल्या घरातली जी मेंबर्स आहेत त्यांना देखील आपण सांगितली पाहिजेत. म्हणजे काय होईल, की एकत्र सगळ्यांनी मिळून काम केल्यामुळे आपल्याला देखील वेळ मिळतो थोडाफार. आता लहान मुलगा शाळेतून आलेला आहे, लादी वगैरे पुसून झालेली आहे आणि त्याचं आज होतं क्राफ्ट्स. तर त्याने क्राफ्टसाठी पेन होल्डर जे म्हणतो आपण ते बनवलं होतं. छान बनवलं त्याने त्याच्या पद्धतीने. रात्री मी त्याला थोडंफार सांगितलं होतं, की असं-असं बनव. कार्डबोर्डचं बनवलेलं आहे आणि डेकोरेशनमध्ये त्याने खूप मोठी-मोठी फुलं चिकटवलेली आहेत. तर छोटी फुलं त्याला चिकटवायची होती, पण त्याला ते नाही जमलं. तर ठीक आहे. आपण कितीही कामात असलो ना, तर मुलांकडे त्यातूनही आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आणि दिलंच पाहिजे. आपण थोडंसं जरी कौतुक केलं ना मुलांच्या अभ्यासाबद्दल, क्रिएटिव्हिटीबद्दल, तर त्यांना फार बरं वाटतं आणि पुढच्या वेळेस दुपटीने ते आपलं सादरीकरण उत्तम पद्धतीने करतात. तर आजचा ब्लॉग इतकाच होता. पेन होल्डर कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हं. तर भेटू पुन्हा. मस्त खा, स्वस्त रहा, आनंदी रहा. तोपर्यंत बाय.